सोलापूर विधान परिषदेमध्ये मतदानाआधीच काँग्रेसला मोठा धक्का. उमेदवार आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद. सूचक नागेश भोसलेंनी अर्जावर आपली सही नसल्याचा दावा केल्यानं फतेपूरकर यांना फटका. आदित्य फतेपूरकर आणि नागेश भोसलेंमधील कथित संभाषण व्हायरल. फतेपूरकरांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केल्यानं तिघांकडून दबाव टाकण्यात आल्याचा भोसलेंचा दावा. अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीवर पक्षश्रेष्ठी नाराज. दोन्ही शिवसेना एकत्र या वक्तव्यावरून पक्षांतर्गत नाराजी. सूत्रांची माहिती. कोकणातील विधान परिषद निवडणुकीमधील बंडखोरी शमल्याची चर्चा. महेंद्र दळवी मुलीचा निवडणुकीतील अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारकडून दिली जाणार 36,585 कोटींची कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. सुरत धुळे महामार्गावर मृत्यूचा थरार. भीषण अपघातामध्ये 8 जणांचा बळी. पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत. सीबीएसई प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांची बदली. ओएसएम सेवांच्या खरेदीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन. येत्या 2 दिवसात मान्सून केरळमध्ये होणार दाखल. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण. महाराष्ट्रातही लवकरच दाखल होण्याची शक्यता. अमरावतीमध्ये महायुतीचे बंडखोर विप्लव बजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद. मवियाचे उमेदवार हर्षजीत देशमुखांनी अर्जावर घेतलेला आक्षेप. आणि जेजुरीमध्ये भंडारा सक्ती महागात पडणार. भंडाऱ्यासाठी दबाव टाकला तर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार. पोलिसांचा कडक इशारा. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली होती सोमवारी. त्याच्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळते. म्हणजे या निवडणुकीमध्ये सुद्धा बंडखोरीला ऊत आल्याचं दिसतंय. जागा वाटपावरील असंतोष आणि पक्षांतर्गत जी धुसफूस आहे किंवा महायुतीमधल्या नेत्यांची जी धुसफूस आहे ती सुद्धा समोर आलेली आहे. 10 मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. नाराजी, जागा वाटपावरील असंतोष आणि पक्षांतर्गत रस्सीखेच उघडपणे समोर आलाय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या नेत्यांना पक्ष अर्ज केला, त्यामुळे पेच निर्माण झालाय. तर नांदेडमध्ये दुहेरी बंडखोरी पाहायला मिळाली आणि अधिकृत उमेदवारांना आमदार खासदारांच्या मुलाचंच आव्हान उभं राहिलंय. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना अधिकृत उमेदवारांबरोबरच अपक्ष आणि नाराज इच्छुकांचं आव्हान निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता 2 जूनच्या छाननीनंतर 6 जूनपर्यंत चालणाऱ्या मंथरणीच्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर ही बंडखोरी कशी रोखणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कशा पद्धतीनं बंडखोरी झाली आहे. एकतर संभाजीनगर जालना इथल्या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट आहेत अधिकृत उमेदवार, मात्र बंडखोर आहेत समीर सत्तार. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते. दुसरीकडे आपण बघितलं तर दुसरा मतदारसंघ आहे रायगडचा. या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र तिथं बंडखोर शिवसेनेच्या नेत्याच्या मुलगी जुईली दळवी या आहेत. त्याच्यामुळे आता या बंडखोरीला रोखण्याचं आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. आता जुईली दळवी माघार घेणार का याकडे लक्ष आहे. तिसरं म्हणजे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्याच वेळेला बंडखोर सुद्धा तिथे आहेत. भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा बंडखोरीचं आव्हान आहे. याशिवाय नाशिकमध्ये आपण बघितलं तर शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र त्याच वेळेला भाजपचे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ते नेते आहेत भाजपचे, मात्र ते बंडखोर आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरीला ऊत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एका अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये दुसऱ्या पक्षाचे 2 नेते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आणि त्यानंतर अमरावतीमध्ये आपण बघितलं तर भाजपचे प्रवीण पोटे हे अधिकृत उमेदवार आहेत.
पण त्यांच्या विरोधामध्ये विप्लव बजोरिया जे शिवसेनेचे नेते आहेत आणि बंडखोर म्हणून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे महायुतीच्या एका अधिकृत उमेदवाराला जी मतं मिळणार होती त्याच्यामध्ये कुठेतरी फरक पडण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीने जर बंडखोरी होत असेल तर जे मतदार आहेत ते कोणाला निवडून देणार याकडे सुद्धा लक्ष आहे। बंडखोराला की त्या पक्षाच्या किंवा आपल्या महायुतीमधल्या त्या पक्षाकडे गेलेल्या जागेवर मतदान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नांदेडमध्ये आपण बघितलं तर भाजपचे अमरनाथ राजूरकर हे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये बंडखोरी केलेली आहे शिवसेनेचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी। त्याच्यानंतर यवतमाळमध्ये आपण बघितलं तर शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र भाजपचे नितीन भुतोडा यांनी बंडखोरी केली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे। म्हणजे शिवसेनेच्या वाटेला ही जागा आली, पण जे दोन मित्र पक्ष आहेत त्याच्यामधून त्यांनी बंडखोरी केलेली आहे। परभणीमध्ये आपण बघितलं तर सईद खान हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये विजय जामकर राष्ट्रवादीचे त्यांनी बंडखोरी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीचे संग्राम जामकर यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे। अशा पद्धतीने दोन आव्हाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये। सोलापूरच्या जागेवर भाजपचे राजेंद्र राऊत हे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये दोन बंडखोर आहेत, तेही शिवसेनेचे रमेश बारसकर आणि महेश साठे असे हे दोन बंडखोर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नाही, महायुतीमध्ये जर काही कोणी फॉर्म भरलाही असेल तरी आम्ही सक्षम आहोत त्यांना समजवण्याला। आमच्या काही लोकांनी फॉर्म भरले त्यांना आम्ही कमी करायला लावू। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमधली ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी नाशिक विधान परिषद निवडणुकीतील ही अपडेट आपण बघतोय। इथं शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतलेली आहे। नाशिकमधून शिवसेना युबीटीच्या उमेदवारानं माघार घेतलेली आहे। त्यामुळे आता या माघारीचं कारण नेमकं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मग यानं नाशिक विधान परिषदेमध्ये उमेदवारच दिलेला नाही, अशात शिवसेना युबीटी पक्षाचे जे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरणार असल्याची चर्चा होती। शिवसेना युबीटीच्या भाजपच्या बंडखोर गीते बंधूंना मदत करणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। तर जे उमेदवार आणि मतदार शिवसेना युबीटीचे जे नगरसेवक आहेत ते सुद्धा किंग मेकर ठरणार अशी चर्चा आहे आणि याच्यामध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना शिवसेना युबीटीचे हे जे मतदार आहेत ते पाठिंबा देणार असल्याची ही चर्चा आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक विधान परिषदेमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐन वेळी माघार घेतली आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीये। म्हणजे नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडून जाणारे विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांच्या रेसमध्ये मविया नाहीये। महाविकास आघाडीचा उमेदवारच रिंगणात नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी अर्जच दाखल केलेला नाही। त्यामुळे शिवसेना युबीटी पक्षात खळबळ माजली आहे। मतदार संख्येचं गणित जुळत नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग जवळपास निश्चित झालाय। आमची तेवढी संख्याबळ नाही, मतदार नाही आणि त्या घोडेबाजारामध्ये आपण टिकणार नाही। त्यामुळं ही जी प्रथा आपण पुढं पाडतोय ही पुढच्या पिढीला नक्की त्रासदायक आहे। 90% आणि 10% मध्ये एवढा मोठा फरक असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी घोडेबाजार न करण्याचं थांबवलंय आणि पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही उमेदवारी अर्ज भरलाच नाही। माघार घ्यायचा विषयच नव्हता तर भरायचाच नाही ना।